मला सांगा, जेव्हा ह्यांनी प्रपोज केलं तेव्हा टेन्शन नाही आलं तुम्हाला? आलं होतं, टेन्शन खूप आलं होतं. आणि कसं कसं प्रपोज केलं? काय नाही, एक आमचं रिकामा हे असतं, काय म्हणतात, क्लास असतं. हां, तिकडे हिला घेऊन गेलो. हां, आणि बसवलं. आणि किती बेंच आहेत मोज असं सांगितलं? नाही, मग ते मोके बेंचेस होते. हां, तिकडे बसवलं. तिला म्हटलं जरा बोलायचं मला तुझ्याशी. तिला मग प्रपोज केलं की मला तू आवडते. ते मराठीमध्ये नाही, हिंदीमध्येच बोललो. कसं कसं? मुझे तू पसंद है. हां, काफ़ी टाइम से मैं तेरे पीछे था. तो अभी थोड़ा दिल ये करके मैं तेरे दिल ये करके यानी क्या करके? टाईट करके. मन घट्ट करून. हाँ, तेच मराठीमध्ये मन घट्ट करून, तसं हिंदी में दिल टाइट करके तेरे को कुछ कहना चाहता हूँ. तो वो बोली चलेगा. तो मैंने बोला आय लव्ह यू. अरे वा, तर ते एकदम हेच झाले. काय झालं? टेन्शन आलं एकदम. टेन्शन आलं. हां, म्हणजे मग? माहिती होतं की असं होणार आहे, पण टेन्शन आलंच तिला. हां, मग ती म्हटली तसं काय नाही आहे, आपण हे नाही, असं नाही होणार. हां, म्हटलं ठीक आहे, तुझं काय डिसिजन असेल ते तू घे, पण मी तुझ्यावर प्रेम करतोय, करणार आणि करत राहणार. पण आता तू असं म्हणणार की आपण फ्रेंड्स राहू आणि हे असं तसं. म्हटलं तसं मला नाही जमणार. फ्रेंड्स म्हणजे प्रेम हो की नाही असं एक बोल. हो तर हो सांग, नाही तर नाही नाही सांग. व्हेरी गुड. हां, तुमचं जे आहे ते आपण बघू, म्हणजे असं फ्रेंड्स नाही राहणार, माझं असं पर्सनल मत होतं. मग तसं तिला सांगितलं. तर त्याच्यानंतर ती म्हटलं मला वेळ पाहिजे. म्हटलं ॲज यू टेक युअर टाईम, मला काय म्हणजे असं घाई नाही, चांगलं भेटतं तर काय. मग किती वेळ घेतला? साधारण 10-15 दिवस घेतले. काय हो, 10-15 दिवस काय विचार करत होता? याने प्रपोज केलं तेव्हा 14 ऑक्टोबरचा दिवस होता. बरं, 14 दिवस लिहून ऑक्टोबर ठेवलाय. 2005 हां, दुपारी 4:11 अरे बापरे. मग तुम्ही काय आधी जाऊन वेळ वगैरे बघितली का? नाही. शुभ आहे अशुभ आहे? हां, मग लक्षात राहिला तो दिवस. मग मी नंतर खूप विचार केला, काय करावं काय नाही. मैत्रिणीच्या जवळच्या होत्या दोघी तिघी, तर त्यांच्याशी बोलले. आणि त्या म्हणजे त्या मला म्हणत होत्या की तू बघ ॲडजस्ट होणार आहेस का तू वेगळ्या कल्चरमध्ये. हां, कारण पूर्ण वेगळं कल्चर. सरसोदा साग, मक्काची रोटी आहे ना. मग शेवटी त्यांनी माझ्यावरच डिसिजन सोडला. मग मी मनाचा हिया करून 28 ऑक्टोबरला सांगितलं की हो, मी आत्ता तरी हो म्हणतीये, पण लेटस सी पुढच्या काही दिवसांमध्ये. पण घरचं टेन्शन नाही आलं तुम्हाला? आलं ना, खूप टेन्शन आलं. तुम्हाला नाही टेन्शन आलं तुमच्या घरचं? नाही, माझं घरचं नाही आलं मला. मग फायनली होकार ज्या दिवशी दिला तेव्हा बोलले कसे मग? त्या दिवशी मी सांगितलं की आता 15 दिवस झालेत, मी विचार केलाय. तसे माझ्या घरचे सगळे फ्रँक वातावरणाचे आहेत, फ्रँक विचारांचे आहेत, पण तरीसुद्धा वेगळी जात, वेगळा धर्म, तर हे कुठल्याही आईवडिलांना पचवायला वेळ लागणारच. करेक्ट आहे. तर मी आत्ता हो म्हणतीये, पण हो म्हणजे हे फायनल हो नसेल. तुम्हाला म्हणजे दर 15 दिवसांनी भांगडा करायला लावत होत्या या? काय हो, म्हणजे परत त्यांनी सांगितलं की आता हो आहे पण तो हो नाही, म्हणजे डेंजरच. मग असं करत हळूहळू डेअरिंग केलं. म्हटलं घरी जो प्रॉब्लेम फेस करायचा आहे तो त्यावेळेला बघता येईल काय करायचं आहे, पण आत्ता मग मी माझ्या निर्णयावर हळूहळू थांबवत गेले. पण मग जेव्हा घरी कळलं तेव्हा काय हो झालं? भूकंप झाला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे
आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?